कल्याण डोंबिवलीमध्ये एकमेकांविरोधात उभे ठाकलेले शिंदेंची शिवसेना आणि मनसेनं हातमिळवणी केली आहे। पालिकेच्या निकालानंतर सत्तेसाठी शिवसेनेनं गणिताची जुळवाजुळव सुरू केली। यानंतर मनसेनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलाय। मनसेनं शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यानंतर ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। राज ठाकरेंना देखील घडलेला प्रकार अमान्य असल्याचं राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे राज ठाकरेंचा आदेश डावलून राजू पाटलांनी पाठिंब्याचा निर्णय घेतलाय का असा सवाल उपस्थित केला जातोय। पाहूयात। कल्याण डोंबिवलीत जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ह्यांना सुद्धा ती भूमिका मान्य नाही, ती पक्षाची भूमिका नाही। माझ्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मनाला ते स्वतःला पटत नाही, पटणार नाही, पटवून घेऊ शकत नाही मी। भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे आणि स्टेबिलिटी आहे तिथे आम्ही शिंदेंबरोबर कदापि जाणार नाही। आता कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे तुमच्याबरोबर युतीमध्ये लढली आणि पाठिंबा शिवसेनेला दिला की लगेच तुम्हाला नीतिमत्ता आठवली। 2019ला तुम्ही नीतिमत्ता कुठे गहाण ठेवली होती संजय राऊत? पक्षाच्या नेतृत्वाची परवानगी घेतली असेल, कदाचित नांदगावकरांची नसेल घेतली, कदाचित घेतली असेल, पण संजय राऊत रडतायत, त्यांचं रडणं थांबवण्याकरता ते बोलले असतील। कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे। कल्याण डोंबिवलीत झालेला प्रकार राज ठाकरेंनाही मान्य नसल्याचा दावा संजय राऊतांनी केला। एकीकडे विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं मनसेचे माजी आमदार राजू पाटलांनी म्हटलं, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या जखमेवर मनसेनं चांगलंच मीठ चोळलंय। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत। दरम्यान बाळा नांदगावकरांना देखील हा प्रकार आवडलेला नाहीये। कल्याण डोंबिवलीत जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ह्यांना सुद्धा ती भूमिका मान्य नाही, ती पक्षाची भूमिका नाही, हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावरती आमच्या लक्षात आलेलं आहे। अर्थात त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे, कोणत्या पातळीवर घेतला आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यावरती आता आम्ही याच्यावरती चर्चा न करता आम्ही अंतर्गत चर्चा करू। माझ्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मनाला ते स्वतःला पटत नाही, पटणार नाही, पटवून घेऊ शकत नाही मी। माझा स्ट्रेट स्वभाव असल्यामुळे मी स्ट्रेट बोलतो, मला काही गोष्टी आवडत नाही त्याही मी तोंडावर स्पष्ट बोलतो, त्याच्यामुळे मी माझी भूमिका मांडली जाईल। कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेत टोकाची लढाई पाहायला मिळाली होती। त्यामुळे दोन्ही मित्रपक्षांनी एकमेकांवर कुरघोड्या करायला सुरुवात केली आहे। दरम्यान यातच आता मनसेनं थेट शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं शिंदेंची शिवसेना बहुमताच्या जवळ पोहोचली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण जागा 122, बहुमताचा आकडा आहे 62। केडीएमसीत भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत, त्यांना बहुमतासाठी 12 नगरसेवकांची गरज आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेचे 53 नगरसेवक निवडून आले आहेत, त्यांना बहुमतासाठी केवळ 9 नगरसेवकांची गरज आहे। मात्र केडीएमसीत मनसेच्या 5 नगरसेवकांचा शिंदेंना पाठिंबा आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नॉट रिचेबल नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। त्यामुळे शिंदेंचे 53, मनसेचे 5 आणि ठाकरेंचे 4 मिळून एकनाथ शिंदे बहुमत गाठतायत। मनसेच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा प्रस्ताव दिला होता। या संदर्भात मातोश्रीवर त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतली होती। मात्र त्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवल्याचं संजय राऊतांनी म्हटलं। आमच्याकडून काही निर्णय झाला नाही, आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा। भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे आणि स्टेबिलिटी आहे तिथे आम्ही शिंदेंबरोबर कदापि जाणार नाही। इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही। मनसेने केडीएमसीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं संताप व्यक्त केलाय। दरम्यान यानंतर भाजप आणि शिंदेंच्या नेत्यांनी संजय राऊतांवर चांगलाच हल्लाबोल केला। 2019 मध्ये काँग्रेससोबत गेल्यावर तुमची नीतिमत्ता कुठे होती असा सवाल भाजपनं राऊतांना केला। आता कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे तुमच्याबरोबर युतीमध्ये लढली आणि पाठिंबा शिवसेनेला दिला
की लगेच तुम्हाला नीतिमत्ता आठवली. 2019ला तुम्ही नीतिमत्ता कुठे गहाण ठेवली होती संजय राऊत? त्या नीतिमत्तेचं काय झालं होतं हे आठवून बघा. तुम्ही सत्तेसाठी भारतीय जनता पार्टीसोबत युती केली आणि जेव्हा तुम्हाला लक्षात आलं की आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळू शकते, तेव्हा तीच नीतिमत्ता गहाण ठेवून भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला. तेव्हा तुमची नीतिमत्ता कुठे गेली होती? पण युती करण्यापूर्वी राज ठाकरेंची बोलणी झाली होती का? आणि हे बघा, या संदर्भात अधिकृतरित्या राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांनी येऊन माध्यमांना माहिती दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच पक्षाच्या नेतृत्वाची परवानगी घेतली असेल, कदाचित नांदगावकरांची नसेल घेतली, कदाचित घेतली असेल, पण संजय राऊत रडतायत, त्यांचं रडणं थांबवण्याकरता ते बोलले असतील. सत्तेसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात कोण काय करेल याचा विचारही सध्या कोणी करू शकत नाही, कारण याची अनेक उदाहरणं मागील काही दिवसात महाराष्ट्रानं बघितली आहेत. भाजपनं MIM आणि काँग्रेससोबत युती केल्याचं पाहिलं. आता एकमेकांविरोधात उभे ठाकलेले मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेनं एकमेकांशी कल्याण डोंबिवलीत सत्तेसाठी जुळवून घेतलंय. मात्र 2 दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेले एकनाथ शिंदेंना मनसेनं साथ दिल्यानं दोन्ही भावांमध्ये पुन्हा मतभेद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.